Hello students. So आम्ही शिकतात एनर्जी वर्क अँड एनर्जी. ओके, सो आज आम्ही पाहूया एनर्जी. The energy of a body is a capacity for doing work. ओके, सो तेका अशें बी म्हणू शकता की इट इज मेजर्ड बाय द टोटल अमाउंट ऑफ वर्क दॅट अ बॉडी कॅन डू. सो जितले काम वर्क आसा तेकाच आमी इक्वल टू एनर्जी बरयता. ओके, एसआय युनिट कितें तेजे जूल. एनर्जी आणि वर्क हेजे एसआय युनिट सेम असता जूल. सो एनर्जी दोन टायपची असतात, कायनेटिक आणि पोटेन्शियल. आता कायनेटिक म्हणजे कितें, जेन्ना मुवमेंट जाता, ओके, मोशन असता तेन्ना कायनेटिक एनर्जी लागता. आणि पोटेन्शियल म्हटल्यार आमी युजली स्टोर्ड एनर्जी म्हणटा. ओके, सो कायनेटिक एनर्जी म्हणजे कितें, एनर्जी पॉजेस्ड बाय अ बॉडी बाय अ वर्च्यू ऑफ इट्स मोशन. ओके, सो हेजे एक्झाम्पल हांव सांगू शकता ते म्हणजे द एनर्जी ऑफ अ एअर यूज टू रन विंड मिल्स. आता विंड मिल्स असता पळय, सो थंयसर आमकां एनर्जी कशी क्रिएट जातली जेन्ना ते विंड मिल्स घुंवपाक स्टार्ट जातली तेन्ना. सो ती एअर आसा ती तेका घुंवण येतली, रायट. सो ती कायनेटिक एनर्जी ऑफ एअर इज यूज टू रन विंड मिल्स, कारण थंय मुवमेंट जालो, मोशन जालें, रायट. दुसरे एक्झाम्पल घेऊ शकता तशेंच उदकाचे वॉटर मिल्स असता, थंयसर सुद्दां आमी उदक यूज करता टू रनिंग वॉटर यूज करता टू मूव दॅट वॉटर मिल्स, रायट. सो ते रनिंग वॉटराची कायनेटिक एनर्जी. मागीर पोटेन्शियल एनर्जीचे एक्झाम्पल definition, energy possessed by a body by a virtue of its position or configuration, that is shape or size. Okay? आता इथून कितें जाता की एक्झाम्पल दिला ते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर इन डॅम्स. आता आमी डॅम्सान उदक आडोवन थेयता, रायट, जो बांद घालता थंयसर. सो ते उदक मागीर कित्याक यूज करता, टू रन टर्बायन्स इन ऑर्डर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक एनर्जी फ्रॉम द जनरेटर्स. सो ते उदक यूज करून ते टर्बायन्स मूव जावपाक लागता आणि ती एनर्जी मागीर म्हणजे थंयसर जी इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस जातली ती जनरेटर्स रन करपा खातीर यूज करतात, रायट. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ वॉटर इन डॅम्स, सो ते उदक थंयसर स्टोर्ड उरला डॅम्सांनी, रायट. सो ते स्टोर्ड उरला म्हणजे ती एक प्रकारची स्टोर्ड एनर्जी जाली, दॅट इज अवर पोटेन्शियल एनर्जी. then we can say इवन हे सुद्धा जाता की तेंच्यांनी एरो आणि बो तेजो एक्झाम्पल दिला, लायक तो बाण असो ओडटा, सो जेन्ना तो ओडटा तितलोच मागीर तो सोडून दितकूनी थंय वचून बसता, रायट. सो ती सुद्धा एक पोटेन्शियल एनर्जीच जाता. ओके, सो आमी डेरिवेशन करता कायनेटिक एनर्जी एक्सप्रेशन डिराइव करपाचे. ओके, consider a body of mass m at rest, okay, on a horizontal surface. आता तो सध्या at rest असा, म्हणजे हांगा कितें जातले, इनिशियल वेलोसिटी 0 जातली. let a force F be applied such that it produces an acceleration A and hence displacement S. सो फोर्स लायलो ह्या सायडीनसून, सो ते मुवमेंट जालो, सो एक्सेलरेशनूय लागतले कित्याक फोर्स प्रोड्यूस जाला, फोर्स लायला आमी, आणि इतले ते डिस्प्लेस जाले म्हणजे हांगासरल्यान तो हांगा पावलो. ओके, सो द वर्क डन विल बी कितें जातलें, W is equal to F dot S, करेक्ट, डॉट प्रोडक्ट Fs cos theta. आता फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामध्ये थिटा कितलो असा, 0 असा, राईट. सो cos 0 is 1. सो हो जातलो F into S. ओके, सो हे फर्स्ट इक्वेशन. नाव वी नो that force is mass into acceleration, correct. सो हो सेकंड इक्वेशन जालो आमचो. सो substitute 2 in 1. सो हांगासर
Fs असा सो फोर्साच्या जाग्यार हांव मास इंटू एक्सेलरेशन घालता. सो वर्क कितें जालें मास इंटू एक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. ओके नाव कन्सिडर आता हांव इक्वेशन ऑफ मोशन कन्सिडर करता v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल टू 2as. राइट सो हांगा u 0 आसतलो करेक्ट बिकॉज बॉडी at rest initially. So u is equal to 0. Okay. So हे कितें जातलें v square equal to 2as. So हांगासर हो as आसा. This is our third equation. Okay. So आमकां as चो value जाय. So v square upon 2 जातलो as. So this is 4. So substitute 4 in 3. Okay. So हो value हितून घालपाचो. So हे कितें जातलें m into v square upon 2. So this is half mv square, which is our kinetic energy. Okay.